इस्तच पुढच्या पिढीला नावं ठेवायचं नसतं दादा. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पुरवाया गेली आणि पुरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पुरवाया गेली. तुम्ही काय केलंय दिसून नाही राहिलं तुम्हाला, हे की नाही? आता या म्हाताऱ्या बायका निसत्या दारात बसून. आजकालच्या काय पोरी आहेत का? यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं. हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं आणि करती काय मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीनं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा, हातभर वास होतो त्या मिसरी लावणाऱ्या म्हातारीचा. आणि तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुख घेते. काय वाटत असेल त्या नातवाच्या जीवाला? बिचाऱ्याला बोलता येत नाही. ती मनातल्या मनात म्हणत असेल मला मोठा होऊ दे मग सगळं सांगतो तुला कसं असतं ते. नसतं रे. आपल्या घरात परमार्थ पाहिजे, नाही तर काय कुठून येणार सांगा बरं लेकरांकडे. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात, तुम्ही कराल तर लेकरं करत असतात. हेच आहे. माझी माय ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून आम्हाला वाटलं की काहीतरी आहे त्याच्यात, आपण वाचलं पाहिजे. माझा बाप काकडा करायचा म्हणून वाटायचं काहीतरी आहे काकड्यात, आपण केलं पाहिजे. विनंती आहे माझी. धन्य माता पिता. शुद्ध बीजापोटी फळे हे मान्यच करावं लागेल. माऊली म्हणतात तैसेची वाट न पाहता पैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं. वर म्हणजे कृपा, आशीर्वाद, कृपांकित करावं. याच्यासाठी कुळ पवित्र असावं, घरात परमार्थ असावा, ज्ञानेश्वरी गाथा असावी. अरे गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, मुखातल्या नामासारखं सुख नाही, आणि जगाच्या बापावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधान नाही. हे ज्याला मिळालं तो श्रीमंतच आहे दादा. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. आणि ज्याला हे जमलं ते जर त्याला जमलं आणि ते जर त्याला कळतंय तर ते त्याला कळतंय त्याचं कारण आहे धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. मायबाप आमचे परमार्थ करत नव्हते, आमच्या पदरात नाही पडला, पण मग याचा अर्थ आमचं संपलं का? नाही. तुम्हालाही सात्विक होता येतं. इथून पुढे चालू करा. मागे झालं ते, आता तरी पुढे नका करू नाश. पण आता कसं करायचं कळणार कसं? गीता भागवत ग्रंथपदरात घ्या. कुरुक्षेत्रामध्ये सामर्थ्याने धर्म शिकवताना सांगितलेला ग्रंथ गीता म्हणून तिचा उच्चार तुकोबारायांनी सामर्थ्याने केला. परीक्षित राजा शोकाचार्यांनी मोक्षासाठी सांगितलेला भागवत म्हणून त्याचा उच्चार केला. आणि नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारी भक्ती कुठली? श्रवण. सगळ्यात श्रेष्ठ श्रवण भक्ती आहे. अहो ऐकणारा करणाऱ्यापेक्षा कधीतरी सामर्थ्यवंत श्रेष्ठ असतो, कारण तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.
खूप ताकद आहे तुमच्यात दादा, खूप. तुम्हालाच कळली हा फक्त. एवढं कळलं ना, अखंड विठोबाचं चिंतन करता आलं ना देवा, आमच्यासारखे सामर्थ्यवंत आम्हीच. कारण देवाच्या नामात जी ताकद आहे ना, अहो नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखील ऐकिला, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष नाम करला नाही कोण ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून, हे जावा नाही कोण ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून. करताच रे तुम्ही. तुम्हाला नामोच्चार, हा पण देवाचं नाम प्रेमानं भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी तो काय तुमच्या भजनाचा फायदा नाही बघा. तुम्ही भजनालाही वारी करता, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव, असलं भजन जमत नाही. हा, हे असलं भजन नाही. तुम्ही सगळं म्हणा, तुम्ही देवीची गाणी म्हणा, गणपतीची म्हणा, पण शिस्तीत म्हणा. अहो देवीची म्हणतायत ना, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. चालतं काही गोड लागत नाही. आणि जरी चचोळीला सण्याचे लावते गोड म्हणा. लख पडेला हा प्रकाश दिवट्या आषाढीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा माळ कमळाची गाठली ग, आगडोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट भागवाडीला. लख पडेला प्रकाश दिवट्या आषाढीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा, भवानीचा. असंही भजन करा, चालतं बरं का. गणपतीचे म्हणायचे आहेत ना, सुंदर म्हणा. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे, हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं मागण रे. ढिम 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 मारे धम्माचं ढमढल वाज, घरी वाजालं राजाचं रचकन राज, घरी वाजालं. सनीचा सूर कसा वाऱ्याने धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकड कडाडला, पाऊस फुलांचा बरशाव स्वागताला, पाऊस फुलांचा बरशाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणपतीचा महादेवाचा, गणपतीचा महादेवाचा. गणपती 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 सारे देव गणेशाला पूजती, पार्वतीच्या वाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती महाराजांचा, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती महाराज. माझ्या गणांना घुंगर हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणांना घुंगर हरवलं, गौरीला गावलं. एका वर्षात गणांना दर्शन फुल गौरीला दावलं. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गाडी घुंगराची येईल न्यायला, गाडी घुंगराची येईल न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. चालतं, पण तुम्हाला हे गोड लागत नाही दादा.
तुम्हाला असली भजनं तुम्हाला दुसऱ्या गवळणी लागतात. तुमच्या गवळणी लय खतरनाक आहेत. तुझ्यासाठी गेली वनात. तुम्हाला असलं गोड लागतं. तुम्हाला चांगलं कुठलं लागतंय? अरे भजन इतका आनंद कशात नाही. प्रेमाने भजन करता आले ना. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. कस पांग फेडू कस उबुटला तुझा उपकारा जगी तुटना. उबाळीला जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काहीच नाही, एवढंच आहे. करा की भजन. पाऊली चालती म्हणा, पाऊली चालती राहिलेले दोन चार. येत असेल तर म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं त्याला, कळलं सर का. पाऊली चालती दुखी संसाराची. हरी बोल. दुखी संसाराची वा. पाऊली चालती पाऊली चालती प्रेमाने. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझी माऊली. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझी माऊली. विठ्ठला बळी कर, विठ्ठला बळी कर. ठेवली वाट मी पाहे, ठेवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली. ये ओ विठ्ठले माझे माऊली. आगे ओ विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. विचार करा, 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. काय जगाचा बाप कौतुक करत असेल. मने वाचा करणी जयाची या भजनी, देवाची या वाहनी. ते शरीर जातीय क्षणी देवची झाले. माऊली म्हणले तो माणूस राहतच नाही, तयाचा हरिक. जगाचा बापाचं सामर्थ्य मिळतं त्याला, इतकी भजनात ताकद आहे. अहो इंद्रदेवांनी अमृत घ्यावं, दारात नारद मुनी चाललेले. नारद मुनी इंद्रदेवाच्या तोंडाकडे पाहावं, काय झालं नाराज दिसताय. अहो काय पुण्य कमी पडतं देव जाणे, काय चुकलं इंद्र लोकात देव जाणे. पण अमृत जरा कमी गोड लागतंय. आपल्या भाषेत पानचट लागते. अमृत जरा कमी गोड लागतं. याचा गोडवा कसा वाढवायचा? काही नाही म्हणे, कार्तिकी एकादशीला चला पंढरपूर. आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला चला. त्या वाळवंटात संतांच्या मेळ्याची पंगत बसते. त्यांच्या पंक्तीला जाऊन ते अमृत ठेवा. अमृताचे ताट
घेऊन आले इंद्र सुरवरी गर्जती जय जयकारे चोखियांच्या घरी शुद्ध झाले अमृत एका जनार्दनी मात काय सांगो नाथ बाबा वर्णन करतात काय कौतुक करू